नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण अलका गोडबोले आणि माझी विद्यार्थिनी अमेया जाधव. मला असं वाटतंय की ह्या दोघी जणी तुमच्यापैकीच एक आहेत की ज्यांच्याही मनात गोंधळ माजला होता. योगीजींनी एक घोषणा दिली, काय बटेंगे तो कटेंगे और एक रहो नेक रहो. मला असं वाटतंय हे ऐकल्यानंतर माझ्यापैकी तुमच्यापैकी प्रत्येक जण आपण खूप सुखावलो. अगदी खरं. मात्र त्याला विरोध करणारे सुद्धा भरपूर होते. खरं तर मला असं वाटतं बरेच वेळेला बरं का की हे जे कोणी विरोध करणारे आहेत ना ते उथळ पाण्याला खळखळाट आहेत. त्यांनी यूज अँड थ्रो ही नीती कशी वापरली जिन्नांनी तेही माहिती नाहीये. एवढंच काय, पण खरा भारताचा इतिहास तोही त्यांना माहिती नाहीये. कुठून तरी काहीतरी आयत्या वेळेला ह्याच्यावर बघितलं आणि काहीतरी बोलतायत असं वाटलं. मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की श्राद्ध प्रेत हे दाखवण्याचं श्राद्ध कर, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. तसं ह्या लोकांना जी ऐकणार आहेत त्यांना, न ऐकणार आहेत त्यांना सर्वांपर्यंत हे पोचवा. की असं आम्ही एक उदाहरण देणार आहोत की जे अगदी लेटेस्ट आहे. मला वाटते अगदी 1947 की कसं सांगतो आपण. त्याच्या अगोदर असं बघूया आपण की एक छोटीशी चित्रफित बघूया बरं का. ही चित्रफित बघितल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव काय होतं, त्यांनी नेमकं काय केलं हे तुम्हाला कळेल. आणि मग योगीजी असं का म्हणले हे 100% बरोबर कसं होतं. म्हणजे इतिहासातले तर असंख्य दाखले आपल्याला देता येतील की आपल्याला तहाला म्हणून बोलवायचं, राजाला अटक केली, किंवा मी तुमच्याशी खूप चांगला वागतो असं दाखवायचं, किंवा तुम्ही माझ्या आश्रयाला या म्हणून बोलवायचं आणि हेतू वेगळाच असेल असं आपण आजकाल नव्हे तर जवळजवळ 715 पासून हे अनुभवतोय. आणि इतिहास जो सगळा लिहिला गेला ना तो कोणी लिहिला, एक तर ब्रिटिशांनी लिहिला आणि दुसरं म्हणजे मुघलांनी लिहिला. आपला इतिहास त्यांच्या पद्धतीने लिहिला. अगदी बरोबर. त्यांना हवा तसा इन्फॅक्ट म्हणजे त्यांना हवा याचा अर्थ असा की भारतीय मूर्ख, गद्दार, नालायक, हलकट, कमी प्रतीचे, नेहमी ज्यांचा पराभवच होतो असे कसे आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. म्हणून त्यांनी लिहिला. आणि कदाचित आत्ता जसे असंख्य जण त्याच प्रकारचे आहेत तसे हे विरोधी पक्ष नेते असतील किंवा आणखीन कोणी असतील ते टीव्हीवर बोलणारे अशाच प्रकारचे असावे. हिस्ट्री रिपीट होती आहे आणि ती फार डेंजरस आहे. कारण आत्ताचे सगळं राजकारण आहे ना ते मुस्लिम मतांचा त्याच्यावर डोळ्या ठेवून होतीये आणि त्याच्यामुळे जास्ती वेदना होत आहेत. आणि म्हणून योगीजींचं वाक्य अगदी अप्रोप्रिएटली आलं असं बघूया आपण. आणि ते उदाहरण बघूया ती व्यक्ती कोण होती आणि जिन्नांनी तिचा वापर यूज अँड थ्रो कसा केला आणि नेमकं काय घडलं. चला तर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं दलितांसाठी आणि इतर आपल्या सर्वच भारतीयांसाठी आयुष्य वेचलं तसंच हे एक दलित नेते होते. फक्त दलितांचे नेते हाच त्यांची ओळख. नंतर त्यांची जी ओळख झाली ती अशी की 96 पाकिस्तान निर्माते असे नेते म्हटले जातात. त्याच्यापैकी हा एकमेव हिंदू नेता अशी त्यांची ओळख, जोगेंद्रनाथ मंडल. अर्थात तुम्हाला दिसतंय की ते पाकिस्तानमध्ये नंतर गेले आणि मग त्यांना तिथल्या पहिला लॉ मिनिस्टर नेमलं गेलं, पहिल्यांदा सभापती पण नेमलं गेलं. पुढचा जो 86चा भाग आहे तो आपण मागावून बघूया. तर असे हे जोगेंद्रनाथ मंडल नमो जातीचे, बंगालमधले. ज्या खेड्यात ते जन्मले ते खेडं आता पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे. कारण ह्यांची अशी श्रद्धा होती, भक्ती होती. हे मी सांगते म्हणून नव्हे तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्यावर अनेकांनी पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्याच्यातही हेच सांगितलेलं आहे की का माहिती नाही त्यांचा काय गैरसमज होता ते, पण त्यांना असं वाटत होतं की मुस्लिम लीग आणि जिन्नांबरोबर जाण्यामध्ये आणि पाकिस्तानमध्ये आपण सगळ्या दलितांनी जाण्यामध्ये आपलं भलं आहे, कल्याण आहे. इथले उच्चवर्णीय आपल्याला प्रगती करून देणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 2 वेळा सल्ला दिला. त्यांनी जेव्हा मुस्लिम लीग जॉईन केली तेव्हा करू नकोस, किंवा जेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये जायचा निर्णय घेतला जवळजवळ 70 लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या आणि त्याही वेळेला त्यांना आंबेडकरांनी परत सांगितलं की जोगेंदर तू जाऊ नको, पाकिस्तानमध्ये जाऊन तुझं भलं नाही होणार आहे. पण बिलकुल त्यांनी ऐकलं नाही. हट्टाने ते पाकिस्तानमध्ये निघून गेले. अर्थातच ते काही काळ सुरुवातीला खूप खुश होते. इथे तुम्हाला दिसतंय की कानूनमंत्री म्हणून त्यांची ओळख, पण पाकिस्तानी ही ओळख आता पुसून टाकली. त्याच्या अगोदर एक दिवस ते सभापतीसुद्धा होते आणि मग काश्मीर प्रश्नाचे प्रभारी म्हणूनही त्यांना नेमलं गेलं. मात्र ही त्यांची कारकीर्द खूप शॉर्ट ठरली. हा तुम्हाला पाकिस्तानच्या बरोबर झेंड्याबरोबर फोटो दिसतोय. कारण खरं तर पाकिस्ताननी पण त्यांना गद्दार ठरवलं, काफिर ठरवलं. जिन्नांच्या गेल्यानंतर त्यांना कोणी कुत्रं विचारे ना एवढंच काय तर त्यांनी त्यांच्या चरित्रात त्यांच्या लेखन त्यांचं बरंच उपलब्ध आहे. त्याच्यात त्यांनी म्हणून ठेवलं आहे की मौतपेक्षासुद्धा बद्दर जिंदगी क्या होती है इसका मैंने अनुभव किया.
तर असे हे जोगींद्रनाथ मंडल. बाई असं म्हण तर असे हे जोगींद्रनाथ. त्यांना पाकिस्ताननी काय काय बेशरम म्हटलं, काफिर म्हटलं, गद्दार म्हटलं, बेवफा म्हटलं, शिव्यांची लाखोली दिली असे हे मंत्री. बाई यालाच विनाशकाला विपरीत बुद्धी म्हणायचं का? अगदी बरोबर आहे. किंवा कदाचित यूज अँड थ्रोच त्यांनी केलं. बरोबर. आणि हे यांच्या लक्षात आलं नाही, जसं पूर्वीचे आपले काही राजे फसले ना तसंच यांचंही म्हणजे झालं. एवढं शिकलेले आणि एवढ्या उच्च पदावर आणि सगळं असून, नॉलेज असून आपण यूज होतोय हेही त्यांच्या लक्षात नाही आलं. करत त्यांनी इतिहास चुकीचा शिकला असावा. मुळात त्यांचा जन्म 1904चा बंगालमधल्या बरिसाल, आता हा बरिसाल आहे तो पूर्व पाकिस्तान म्हणजेच आता बांगलादेशामध्ये गेलेला आहे. त्यांचे वडील हे गरीब होते, शेतकरी होते, पण त्यांना असं वाटायचं की आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, आणि त्याच्या काकांनी त्यांना मदत केली आणि 1935 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली. आणि मग ते चक्क नोकरी विक्री किंवा प्रॅक्टिस करायच्या भानगडीत पडलेच नाही, दलितांचे नेते म्हणून ते पुढे आले. कारण त्यांना आपल्या जातीविषयी असं वाटत होतं की आपल्या जातीला उद्धार झाला पाहिजे, म्हणून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. सुभाषचंद्र बोस हे त्यांना अतिशय श्रद्धेय होते. जेव्हा सुभाषचंद्र बोसांना 1940 साली म्हणजे जेमतेम यांना राजकारणात शिरून 5 वर्ष झाली होती, तेव्हा यांनी पण काँग्रेसचा राजीनामा दिला. पण आंबेडकर त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होते की इतर कोणत्या पक्षात जॉईन हो, स्वतःचा पक्ष सुरू कर, असं काहीही न करता चक्क त्यांनी मुस्लिम लीग जॉईन केली. आणि मुस्लिम लीगने मला वाटते त्यांच्या तर पायाने चालत आलेला हा हिंदू नेता पुरेपूर वापर करून घेतला. जिन्नांच्या जवळ गेले आणि मग त्यांनी जिन्नांचे सहकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. अर्थात याचा त्यांना अल्पकाळ फायदा सुद्धा झाला बरं का. म्हणजे त्यावेळेला जे शासन निवडणुका झाल्या होत्या आणि स्थानिक अधिकार समिती आणि केंद्र अशी काही जी निरनिराळ्या राज्यामध्ये सरकार होती, या सरकारमध्ये हे निवडले गेले. एवढंच नव्हे तर पुरवठा मंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली. खरं तर हे मुस्लिम लीगचं सरकार होतं आणि हे एकमेव हिंदू त्याच्यामध्ये मंत्री होते. त्याच्यानंतर असं झालं की नंतरच्या काळामध्ये, म्हणजे आता मी थोडं पुढे जाऊन सांगते, नंतरच्या काळामध्ये त्या काळामध्ये ज्या दुर्घटना घडल्या ना त्यांचं खापर पण यांच्याच डोक्यावर फोडलं गेलं. काय म्हणून तर तुम्ही 43चा बंगालचा दुष्काळ शाळेत सगळ्यांनी ऐकलेला आहे. 8 ते 10 लाख लोक मेली असं म्हटलं जातं. त्याचं खापर यांच्यावर फोडलं गेलं. कारण ब्रिटननी सांगितलं आम्ही दिलं होतं अन्नधान्य, पण हे पुरवठा मंत्री होते, यांनी पोहोचवलं नाही लोकांपर्यंत. एवढंच कशाला, तर मला ते 46चे दंगे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की डायरेक्ट ऍक्शन. आणि मग पहिल्यांदा सुरुवात केली मुसलमानांनी, तिथल्या बंगालच्या गव्हर्नमेंटनी त्यांना मदत केली आणि खूप उशिरा मग हिंदू त्याच्यात उतरले. मात्र हे गल्लोगल्ली जाऊन आपल्या दलित बांधवांना सांगत होते मुस्लिमांना मदत करा, हिंदूंना मारा, मुस्लिमांना मदत करा, हिंदूंनी मारा. मला वाटते एक प्रकारचं पाप ते करत होते. पण त्यावेळेला ते एवढ्या जिन्नांच्या विचारांनी प्रभावित झाले असावेत की चक्क जेव्हा 47 साली जेव्हा ब्रिटननी डिक्लेअर केलं की फाळणी होणार आहे, तेव्हा तमाम सगळ्या भारतीय हिंदूंनी, जैन, बुद्ध, शीख सगळ्यांनी विरोध केला. मात्र हे एकमेव पाकिस्तानच्या फाळणीच्या बाजूने उभे राहिले. एवढंच नव्हे तर ज्या 96 लोकांची नावं घेतली जातात, पाकिस्तानचे निर्माते, त्याच्यामध्ये ह्यांचं नाव घेतलं गेलं. थोडा काळ मान सन्मान दिला गेला. मला वाटते अशीच एक गोष्ट आपण पुढच्या वेळेला सांगणार आहोत. अंबी, आणखीन चंद्रगुप्त आणि दुसरा भाग आहे तो. पण या वेळेला त्यांना अगदी फुलासारखं त्यांनी जपलं, मान सन्मान दिला. आणि मग कोणाचंही म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जे गुरु त्यांना मानत, दोघं बॅरिस्टर होते, दोघांनी एकमेकांना काही काळ मदत केली होती. त्यांचा सल्ला न मानता सरळ हे पाकिस्तानमध्ये निघून गेले. मग आजच्या फिल्ममध्ये बघितल्यात. त्याच्याशिवाय आणखीन एक गोष्ट आहे की पहिल्यांदाच त्यांना सभापती बनवलं गेलं 1 दिवसासाठी, लगेचच काढलं गेलं, मग कानूनमंत्री बनवलं गेलं. तेही त्यांच्याकडे एकही फाईल यायची नाही, कोणीही त्यांच्याशी बोलायचं नाही. त्यांच्याकडे सक्त वॉर्निंग दिली होती की यांना जणू काही वाईट टाका. आणि मग आता ह्यांचे डोळे उघडले बरं का. मग त्यांच्या आता आपल्याला लेंथ वाढेल म्हणून वाचून दाखवता येणार नाही, पण त्यांनी शेकडो पत्र त्यावेळेचे जे पंतप्रधान होते पाकिस्तानचे त्यांना लिहिली. त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंवर कसे अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. कारण 47चा काळ आहे ना, मला वाटते जगामधली सगळ्यात मोठी विस्थापितांची कहाणी ही त्या काळात लिहिली गेली. आपले किती बांधव मारले गेले, किती बायका लुटल्या गेल्या, किती प्रॉपर्टी सोडून मोजमाप करता येणार नाही.
कित्येक गुमनाम राहिले. अशा वेळेला आता यांना हे दिसायला लागलं की ज्यांना वाटत होतं पाकिस्तान आपला खरा मित्र आहे आणि मुस्लिम आपले तारण करते आहेत, त्याच्यामध्ये आणखीन भर पडली. जिना 48 मध्ये लगेचच वारले, त्यांचा मृत्यू सुद्धा खूप संशयास्पद आहे असं म्हणतात. आणखीन त्याच्यामध्ये भर अशी पडली की पाकिस्तानची जी असेंब्ली होती ना त्यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास केलं, म्हणजेच चक्क पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं. आता तर यांच्या डोळ्यावरचे खाडकन सगळं उडून गेलं आणि त्यांच्या डोळ्या देखत त्यांना साथ देणारे जे 70 लाख त्यांच्या जमातीचे जे लोक होते ना त्यांची सुद्धा त्यांच्या डोळ्यादेखत कत्तल केली गेली आणि अत्यंत वाईट शब्द त्यांच्यासाठी वापरले गेले. आणि मग असं झालं की त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं गेलं. कसं तरी चोरी छुपे ते भारतामध्ये आले. भारतामध्ये राहणार कुठे, पण इथलं सगळं घरदार सोडून निघून गेले होते ना पाकिस्तानच्या प्रेमाने. त्यांचं जे गाव ते ऑलरेडी बांगलादेशमध्ये म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात निघून गेलेलं, पण त्यांनी एका जुगी झोपडीमध्ये आश्रय घेतला. अत्यंत गरीब आणि दलित वस्तीमध्ये ते राहिले. दलित वस्ती म्हणण्यापेक्षा दलितांची वस्ती पण चांगली असू शकते, पण त्यावेळेला ती अतिशय गलिच्छ अशी वस्ती होती. त्यांनी निवडणुका लढायचा प्रयत्न केला 4 वेळा, 4ही वेळा ते हरले. एकदा तर ते असा मतदारसंघ निवडला की तो दलितांसाठी राखीव होता, त्याही ठिकाणी ते हरले. त्यांचं डिपॉझिट प्रत्येक वेळेला गुल झालं, कारण त्यांना ना कोणी पॉलिटिकल पार्टी सपोर्टच नाही राहिला, कोणीच आपल्या समोर उभंच करेना त्यांना. एक्झॅक्टली सपोर्ट मिळाला नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ते अछूत बनले, सगळ्यांना खऱ्या अर्थी अछूत बनले. पॉलिटिकल पार्टी उच्चवर्णीय, कारण उच्चवर्णीयांना नावं ठेवत ते गेले होते. एवढंच कशाला, मला वाटते 68 म्हणजे मधल्या काळामध्ये कितीतरी स्थित्यंतर झाली होती नाही का. आता आपण बघतो की भारताचे राष्ट्रपती असतील, आता कोण आहे तुम्हाला माहिती आहे, अनेकांनी कोणी न्यायाधीश झालं, कोणी निरनिराळ्या IAS IPS अधिकारी झालं, कोणी मोठमोठ्या पदांवर या लोकांनी कामं केली. शिक्षणाची द्वारं त्यांच्यासाठी खुली गेली. अनेक क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी प्रगती केली. मात्र यांची जी जमात होती त्यांनी हे सगळं अनुभवायला सुरुवात केली होती. त्यांनी सुद्धा यांना जवळ घेतलं नाही. जे निर्वासित म्हणून आलेले होते ना त्यांना हे थोडीफार मदत करायचे, पण यांनी पाठवलेली पत्र किंवा जी तयार केलेली जी काही मसुदा असेल तो मसुदा चक्क कचऱ्याच्या टोपलीत टाकला जायचा. कोणीही यांना मान द्यायचं नाही. अतिशय निर्धन अवस्थेत त्यांनी एक पत्रिका सुरू करायचा पण प्रयत्न केला, त्याला पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आणि असं म्हणतात, मला वाटतं किती का 1968 साली त्यांना मृत्यू आला. आणि तो सुद्धा मृत्यू कसा होता तर तोही संशयास्पदच होता मृत्यू होता, कारण असं म्हटलं गेलं त्यांचा मुलगा असं म्हणतो की म्हणजे त्यांनी नंतर पुस्तकं लिहिली गेली आहेत, त्याच्यातही त्यांनी हीच आशंका व्यक्त केलेली आहे. त्यांनी असं म्हणतात की जेवले खाल्ले व्यवस्थित होते आणि मग त्यांना कुठच्या तरी एका सभेला जायचं होतं. नावेतून ते प्रवास करत होते, नावेत त्यांना हार्ट अटॅक आला. आणि हा हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांची काही म्हणजे तपासणी उत्तरीय काही केली गेली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की बहुतेक त्यांना विष घालून मारलं असावं. अर्थात त्याच्याबद्दल आपल्याला काहीच म्हणता येणार नाही, फक्त एकच सांगता येईल की एक संघर्षमय आयुष्य. त्याहीपेक्षा दुसरं एक वाटतं बाई की समर्थ जे म्हणतात ना, पेरिले ते उगवते, तसं झालं. आणि दुसरी गोष्ट समर्थांचा विवेकावर जो भर होता तो कदाचित विवेक यांनी सोडून दिल्यामुळे यांना हे दुःखद परिणाम याचे भोगावे लागले असं वाटतं आपल्याला. अगदी बरोबर. आणि मला तर बरेच वेळा असंच वाटतं की आत्ता वेळ आलेली आहे की म्हणून इतर भारतीयांना खरा इतिहास सांगायचा. त्यांची चूक झाली, पण ती चूक आता परत करतायत. म्हणजे यावेळेच्या निवडणुकीचं तुम्ही विश्लेषण वाचलं ना, दरवेळेला अयोध्या त्याच्यावर डिचवलं जातं, पण अयोध्यामध्ये म्हणजे कुठे हारलं नक्की. मुंबईमध्ये अगदी आपल्या पार्ल्यातलीच कॉन्स्टिट्युएन्सी, मला वाटते उज्ज्वल निकम आणि आत्ताचे कोण निवडून आलेले त्यांच्या बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. उज्ज्वल निकम ज्या ठिकाणी सगळीकडे लीडवर होते, एक मतदारसंघ असा निघाला की सगळी मतं अर्थातच काँग्रेसच्या पार्टीमध्ये गेली आणि वर्षा गायकवाड निवडून आल्या. म्हणजे अजूनही आपण तीच चूक करतोय आणि असं असून सुद्धा आपल्या नेत्यांचे डोळे उघडत नाहीये, याचं खूप वाईट वाटतं. आणि मग असं वाटतं आपल्याच हाताने आपल्याच देशाला आपल्याच बांधवांना हे कुठे लोटतील. अर्थात आपण काही तिघी जणी पॉलिटिशियन पण नाही, आपल्याला काही पॉलिटिकल मध्ये इंटरेस्टही नाही, पण पॉलिटिक्स आणि आमचं आयुष्य हे एकमेकापासून वेगळं सुद्धा करता येणार नाही. ते म्हणून चिंता वाटते. आणि योगींवर जेव्हा बोट ठेवलं जातं, नाही हे बाटेंगे काटेंगे असं म्हणतात, ते बाटेंगे काटेंगे नाही म्हटलेलं आहे. बटेंगे म्हणजे एकमेकाचं आपण विभागलो गेलो तर कटेंगे आपण कापले जाऊ. आणि
एक हे रहो. हिंदूंनाच जागृत करायचा प्रयत्न अगदी करतात. बरोबर, एक रहो. मला असं वाटतं नुसते हिंदू नाही, हिंदू, शीख, हो, सगळेच. बुद्ध, पारशी, सगळेच. आणि याच्याशिवाय असं नाही आपल्याला म्हणायचं की सगळ्याच्या ठिकाणी 100% मुस्लिम गद्दार आहेत. त्याच्यामधले जे लोक आहेत की ज्यांना भारताविषयी आस्था आहे, आहेत ना आपले असे, त्यांना कित्येक सोबत सोडा. घेऊन त्यांना जायला सोबत आपण आपण नाहीतरी तयारच सबका साथ आहोत. सबका विकास म्हणतोच आहोत आपण. हो. पण इथे राहतात आणि परदेशाची भाषा करतात. हो. किंवा काल टीव्हीवर फार छान सांगत होते की अजूनही पाकिस्तान आपल्या हौसहौसे कसं बाहेर आलेलं नाहीये आणि भारताच्या विरोधी आणि इथल्या तरुणांना कसे फेक अकाउंट्स केले जातात वगैरे वगैरे, सगळा हा जो भाग आहे त्याच्या ते आहारी जातात, अतिरेकी घडवले जातात. ह्या सगळ्यापासून आपण खूप सावध राहण्याचा, मला वाटते आसाममध्ये काल जे कायदे झाले ना त्याचं कारण तेच होतं की त्यांची संख्या किती प्रमाणात वाढते, 40-46%. आणि मग आसामला भीती वाटली की आता आमचा आसाम परत, कारण आणखीन एक तुला माहिती आहे का की सिल्हेट जिल्हा जो आता आहे ना तो नॉर्थ ईस्टच्या भागामध्येच येतो. तो सध्या म्हणजे पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानामध्ये गेला आणि तो पूर्व पाकिस्तानामध्ये जावा म्हणून यांनी प्रयत्न केले. यांनी प्रयत्न केले. एक गठ्ठा मतं त्यांच्या मुस्लिमांच्या पदरात टाकली आणि सिल्हेट जिल्हा जो आपला होता, आपली बहुसंख्य होती, तरी तो पूर्व पाकिस्तानमध्ये गेला. तर मला असं वाटतं की हे अगदी जिवंत आणि चांगलं उदाहरण आहे. आणि यूज अँड थ्रो नीती कशी वापरतात त्याचं हे अतिशय लेटेस्ट उदाहरण आहे. खरं. इतिहासामध्ये तर अशी असंख्य उदाहरणं असतील. ते म्हणून सगळ्यांना विनंती की खरोखरीच योगीजींचा जो सल्ला आहे तो माना, कृपा करून माना. आणि लक्षात ठेवा, बटेंगे तो कटेंगे, एक रहो नेक रहो. परत एकदा रिपीट करूया. हो, बटेंगे तो कटेंगे, एक रहो नेक रहो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. कृपा करून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवा, कारण मलाही सहज एका टीव्ही चॅनलच्या चर्चेमधून हे नाव कळलं आणि मग मी त्याचा शोध घेतला. सगळ्यांना एवढा वेळ असेल असं नाही, पण ही माहिती पोचवणं मात्र प्रत्येकासाठी खूप खूप गरजेचं आहे. तेव्हा नमस्कार.